जाती पंढरीसु म्हणे जाईन तयासु, तया हे संसारू ऐसे बोले तो महारू. असो नसो भाऊ जो हा देखे पंढरी राहू, चंद्रभागी नाती तुका म्हणे भलते याती. जे पंढरपूरला जातात किंवा पंढरीला पुढे केव्हा तरी जाऊ असे म्हणतात, त्यांना जन्म मरण रूप हा संसार आहे असे जो म्हणतो तो हीन जातीचा आहे, पापी आहे असे समजावे. अंतकरणामध्ये जर प्रेम श्रद्धा असो किंवा नसो, पण जे पंढरी रायाचे पांडुरंगाचे दर्शन घेतात, तुकाराम महाराज म्हणतात, जे चंद्रभागेमध्ये स्नान करतात ते कोणत्याही जातीचे असले तरी त्यांना जन्म मरण रूप संसार नाही. अशा प्रकारचं या पंढरीचं महात्म्य आहे. हरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगी, तेही ब्रह्मविधेवरी उभे चंद्रभागे तिरी. अंतर्व्यापी बाही धांडोळीता कोठे नाही, योग याग तपे ज्या कारणे दान जपे. दिले निधी जती भोग सकळ जाहूती, अवघी लीला पाहे तुका म्हणे दासा आहे. या पांडुरंगाने अनेक प्रकारचे आतापर्यंत अवतार धारण केलेले आहेत. तेच परब्रह्म चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभे राहिलेले आहे. अंतर्बाह्य व्याप्य असून सुद्धा कोठेही ज्याचा शोध लागत नाही, ज्याच्या प्राप्तीसाठी योग याग तप दान जप इत्यादी नाना प्रकारची साधने केली जातात, ज्याला सर्व भोग न दिले तरी आपोआपच दिलेलेच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जो या जगातील सर्व हालचाली पाहतो, जगाची उत्पत्ती स्थिती लय ही ज्याची लीला आहे आणि जो भक्तांना नेहमी सहाय्य करीत असतो, तोच हा पांडुरंग आहे. ज्याचे गरज ताप वाढे कै काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जाना. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावी. अरे ज्याच्या कीर्तीचं वर्णन केले असता कळी काळ सुद्धा त्याच्या पाया पडतो, तोच हा पंढरीचा राणा विटेवर उभा आहे. यामध्ये मनामध्ये अजिबात संशय नाही. याविषयी 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे यांना विचारून पहा आणि मग तुमची खात्री करून घ्या. ज्याचे चिंतन केले असता भुक्ती आणि मुक्ती या काम करणाऱ्या दाशी होऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नाम घेतले असता वैकुंठाला सुद्धा जाता येते. ज्याचे गरजता पवाडी श्रुती शास्त्रा मौन पडे, तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शिनला सहस्र तोंडी शेषफणी ऐशी धेंडी, तुका म्हणी मही पत्र सिंधू न पुरेशाई. ज्याची कीर्ती वर्णन करीत असताना त्या कीर्तीला अंत नाही, त्यामुळे श्रुती शास्त्रांना सुद्धा स्तब्ध बसणे भाग पडले आहे, ते सुद्धा मौनावले आहेत. त्या ठिकाणी माझी वाणी कितीची पुरी पडणार. शशासारखा एवढा मोठा फणीधर 1000 तोंडांनी हरीची स्तुती करता करता तो थकून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, पृथ्वीचा कागद करून आणि समुद्राची शाई जरी केली तरी या श्रीहरीची पूर्णपणे कीर्ती लिहिण्यास पुरी पडत नाही, एवढी याची कीर्ती महान आहे. देव राखे तया मारेल कोणू, न मोडे काटा हिंडता वणू. न जळे न बुडे नव्हे काही, विषतेही अमृत पाही. न चुके वाट न पडे फंदी, नव्हे कधी यमबाधा. तुका म्हणी नारायणू येता गोळ्या वारी बाणू. ज्याचे रक्षण देव करीत असतो त्याला या जगामध्ये कोण मारू शकेल. तो वनात जरी अनवाणी फिरला तरी त्याला चुकू सुद्धा काटा सुद्धा मोडणार नाही. तो अग्नीने जळला जात नाही किंवा पाण्यात बुडत नाही. त्यास पिण्यासाठी विष दिले तरी सुद्धा ते अमृत होऊन जाते. तो निबिड अरण्यामध्ये सुद्धा कधी वाट चुकत नाही, तसेच कोणत्याही अडचणीत पडत नाही आणि त्याला यमापासून तर मुळीच दुःख होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावर शत्रूने जरी गोळ्या झाडल्या किंवा बाणांचा वर्षाव केला तरी नारायण त्या सर्वांचे निवारण करतो. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्यो. पतित पावनो ब्रिदे चराचरू, पातकिया पार उधरली. तुकया बंधू म्हणी द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावी आता. हे द्वारकेच्या राजा, तू कुठे गुंतला आहेस? कोणत्या ठिकाणी तू गुंतून पडला आहेस?
तुला येण्याला एवढा वेळ का लागतो आहे? तू दिनांचा रक्षण करणारा दीनानाथ असे तुझे ब्रीद आहे, हे तू आपले ब्रीद सांभाळ. आमचे पाप पुण्य किती आहे हे तू पाहू नकोस. तू पतितांना सुद्धा पावन करतोस आणि हे तुझे ब्रीद चराचरामध्ये सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यास तू अनुसरून आजपर्यंत असंख्य पातकी लोकांचा तू उद्धार केला आहेस. तुकया बंधू म्हणतात, देवा ज्याप्रमाणे तुम्ही द्रौपदीने धावा केला त्यावेळी जसे धावून गेलात त्याप्रमाणे माझे संरक्षण करून आता तुम्ही मला कृतार्थ करावे. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझू. कोठे गुंतलासी भक्ती प्रेम सुखे, न सुटते मुखे गोपिकांची. काय पडिले तुझ कोणाचे संकट, दुरी पंथ वाटो न चालवी. काय माझे तुझ गुण दोष दिसते, म्हणून श्रीपती कोपलासी. काय झाले सांग माझे या कपाळा, उरला जीव डोळा तुका म्हणी. हे देवराया, तू कुठे गुंतून पडला आहेस? एखाद्या भक्ताकडे जर संकट दूर करण्यासाठी तू धावून तर गेला नाहीस ना, किंवा तुला झोप लागली नाही ना? कोणत्या अशा विशेष कामामध्ये तू गुंतला आहेस ते मला सांग. बहुतेक भक्तिप्रेम सुखामुळे गोपिकांची मुखे पाहण्यातील आनंद तुला सोडवत नाही की देवा, तू कुणावरचे तरी संकट दूर करण्यामध्ये गुंतला आहेस, किंवा माझ्याकडे येण्याची वाट फार लांब झाल्याने तुला चालवत नाही की काय? हे भगवंता, माझे तू गुणदोष पाहून माझ्यावर रागावलास की काय? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या नशिबामध्ये जर तू मला भेट देऊ नयेस असेच असेल हेही मला काही कळत नाही. तरी ते तू मला एकदा सांग. तुझी वाट पाहता पाहता माझा सारा जीव माझ्या डोळ्यामध्ये येऊन राहिला आहे. परस्त्रीती म्हणता माता, चित्त लाजविते चित्ता. काय बोलून या तोंडी, मना माझी कानकोंडी. धर्मधारिष्ट गोष्टी सांगी, उष्ट्या हाते नुडवी कागू. जे जे कर्म वसे अंगी, ते ते आठवे प्रसंगी. बोली तैसा चाली, तुका म्हणे तो अमोलू. परस्त्रीला माता म्हणताना ज्याचे चित्तच चित्ताला लाजवते असा मनुष्य तोंडाने कितीही धर्मनीतीच्या गोष्टी बोलत असला तरी सुद्धा त्या धर्मनीतीचा काय उपयोग? कारण तो दुसऱ्याला उपदेश ऐकवताना स्वतःच्या मनात बहिरा झालेला असतो. धर्माच्या आणि दानशूरपणाच्या गोष्टी तो लोकांना सांगत असतो, पण स्वतः मात्र उष्ट्या हाताने कावळा सुद्धा कधी हाणत नाही. त्यांच्या ठिकाणी जे जे पापकर्म असते ते ते त्याला प्रसंगानुसार आठवत राहते. तुकाराम महाराज म्हणतात, जो बोलल्याप्रमाणे वागत असतो तो मनुष्य खरोखर अमोल आहे. त्याची योग्यता खरोखर फार मोठी आहे. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडे परोपकारू. जाईल पतना याशी संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते. वदविली मुखे नारायणी धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. तुका म्हणी आता सांभाळा रे पुढे, अंतरीचे कुडे देईल दुःख. खोटं बोलल्यामुळं या जगातील जरी सर्व लाभ होत असले किंवा लग्न जुळवण्यासारखा मोठा परोपकार जरी घडत असला तरीही कधी खोटे बोलू नये. कारण खोटे बोलणारा अधोगतीला जातो याविषयी मनामध्ये शंका घेण्याचे काहीच कारण नाही. या संबंधी पाठीमागचे एक उदाहरण सांगतो, ते ऐका. स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला अश्वत्थामा मेला, नरोवा कुंजरोवा असे खोटे बोलायला लावले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की धर्मराज जेव्हा स्वर्गाला जात होता तेव्हा त्याच्या पायाचा एक अंगठा गळून पडला. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो, या उदाहरणावरून आता तरी तुम्ही स्वतःला सांभाळा. खोटे बोलण्यापासून सावध व्हा, कारण तुमच्या मनातील खोटे बोलण्याची वाईट प्रवृत्ती पुढे तुम्हाला दुःख देईल. जळू त्याचे तोंडू, ऐशी काचे व्याली रांडू. सदा भोवयासी गाठी, क्रोध धडधडितो पोटी. फोडिली गोवरी, ऐशी दिशे तोंडावरी. तुका म्हणी नाही, चित्ता समाधान काही. अशा त्या स्त्रीने अशा दुष्ट माणसाला का बरे जन्म दिला असेल, जी भुवयांना नेहमी गाठी घालते, जिच्या पोटामध्ये क्रोधाग्नीसारखा भडकलेला असतो. तोंडावर एखादी गोवरी फोडावी तशी त्याच्या तोंडास कळा प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुष्ट माणसाच्या चित्तास कधीही समाधान लाभत नाही. तोंडे खाई फारू, पादे बोचा करी मारू. एक ऐशे ते शहाणे, आपुले अधीनो ते नेने. फुले घालून उघडे,
रागे पाहे लोकांकडे, खेळी द्युत कर्म मग बोंबली जुलुम, निजता लामो विता म्हणे मी लागो, तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. तोंड प्रमाणाबाहेर नेहमी खात राहतं, नेहमी चरत राहतं आणि डोंगराने पाजण्याचा सपाटा मात्र लावलेला असतो. दुसऱ्याला नखाने बोचकारतो आणि मारतो. असे जगामध्ये काही शहाणे लोक आहेत. आपली इंद्रिये ते आपल्या स्वाधीन ठेवत नाहीत किंवा व्यवस्थित ठेवावीत या गोष्टी त्यांना कळत सुद्धा नाहीत. आपले ढुंगण उडे टाकतो आणि ते पाहून जर लोक हसले तर रागाने त्या माणसांच्याकडे पाहत बसतो. तो मोठ्या हौशेने धूत खेळत बसतो आणि त्यामध्ये सर्व पैसे गेल्यानंतर माझ्यावर जुलूम झाला म्हणून बोंबलत बसतो. एखाद्या स्त्रीला पतीजवळ झोपताना व पतीशी रम्मान होताना गोड वाटते, किंबहुना त्याविषयी मोह अनावर होतो. पण पुढे प्रसूतीच्या असह्य वेदना सुरू झाल्या म्हणजे तो पती का मेला नाही, काय हा त्याने मला त्रास करून ठेवला आहे असे ती म्हणत राहते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अव्यवस्थित चित्ताच्या माणसाने स्वतःच्या मनुष्यपणाची फार मोठी हानी केली आहे असे समजावे. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पते ध्यानी म्हणे, तैसे माझे म्हणू एकविध झाले, नावडे विठ्ठला विने तुझे. सूर्य विकासिनी घे चंद्रकळा, गायते कोकिळा वसंतीशी, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोला निकाचे नावडती. पतिव्रता स्त्री ही पतीशिवाय इतरांची स्तुती करण्याची जाणत नाही, कारण ती आपल्या काया वाचा मनाने आपल्या पतीशी अनुरक्त झालेली असते आणि तिच्या ध्यानात मनात नेहमी पतीच असतो. त्याप्रमाणेच माझे मन सुद्धा एकनिष्ठ झालेले असून त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच आवडत नाही. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने विकसित होणारी कमले चंद्रकिरणाचा स्पर्श झाला तरी सुद्धा विकसित होत नाहीत, किंवा वसंत ऋतूमध्येच कोकिळा गायन करते, इतर वेळा ती करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मूल आई पुढे कौतुकाने नाचते, आईशिवाय इतरांचे बोलणे सुद्धा त्याला आवडत नाही. पंडित म्हणता थोर सुको, परी तो पाहता बघा मूर्ख, काय करावे घोकिले, वेद पठनो वाया गेले, वेदी सांगितले न करे, समब्रह्म नेने दुराचारी, हा वेदीचा अनुभव तुका देखे जीवशिव. वेदशास्त्र शिकलेल्या अनेक लोकांना स्वतःला पंडित म्हणून घेणे फार आवडते, गोड वाटते. पण त्याच्यासारखा पूर्ण मूर्ख दुसरा कोणी असत नाही. त्याने कितीही अध्ययन केले तरी त्याचा काय उपयोग, त्याचे वेद पठण वायाच गेलेले असते. कारण ज्या वेदात जो आचार धर्म सांगितला आहे त्याप्रमाणे तो जर वागत नसेल आणि वेदामध्ये सर्व भूतमात्रामध्ये ब्रह्म भरून राहिलेला आहे, सर्वत्र देव विलसत आहे, ईशावास्यम इदम सर्व अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं आहे, त्याचा जर त्याला अनुभव नसेल, अशा दुराचारी आणि अज्ञानी मनुष्याला पंडित कसे म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी मात्र वेदात सांगितल्याप्रमाणे वागतो आणि वेदातील ब्रह्मतत्व जाणतो. एवढेच नाही तर जीव ब्रह्माइक्याचा अनुभव सुद्धा घेतो. पंडित तोची एक भला, नित्य भजे तो विठ्ठला, अवघी समब्रह्म पाही, सर्वाभूती विठ्ठल आहे, रिता नाही कोण ठाऊ, सर्वाभूती वासुदेव, तुका म्हणे तोची दासू, त्या देखील या जाती दोषू. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी पंडिताची व्याख्याच बदलून टाकली. ते म्हणतात की जो विठ्ठलाची अखंड भक्ती करतो तोच खरा पंडित आहे. सर्वत्र समान असे ब्रह्म असून सर्व भूतामध्ये विठ्ठल आहे असे तो जाणतो. कोणताही देश काल आणि वस्तू विठ्ठलाशिवाय रिकामी नसून सर्व भूतामध्ये वासुदेव भरून राहिला आहे असा त्याचा अनुभव असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तोच पंडित खरा हरीचा भक्त असून त्याचे दर्शन जरी घेतले तरी सर्व पापांची निवृत्ती होते. ऐका पंडित जनू तुमचे वंदितो चरणो, नका करू नरस्तुती माझी परीस आहे विनंती, अन्न आच्छादनू हे तो प्रारब्धाधीनू, तुका म्हणे वाणी सुखे वेचा नारायणी. हे पंडित जन हो, तुमच्या मी पाया पडतो आणि पाया पडून सांगतो आहे, केवळ उदरनिर्वाहासाठी शूद्र मनुष्याची स्तुती करू नका, नरस्तुती कधी करू नका, एवढी माझी विनंती आहे का. कुणाचे भाट होऊन त्यांच्याकडून काही मिळाले म्हणून त्यांची स्तुती स्तोत्रे गाऊ नका. कारण अन्न आणि वस्त्र हे प्रारब्ध अधीन आहे, त्यासाठी सामान्य मनुष्याची स्तुती करण्याची मुळीच गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हे पंडितांनो, तुम्ही आपली विद्वत्तापूर्ण वाणी
नारायणाची त्या भगवंताची स्तुती करण्याकडेच आनंदाने खर्च करा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल घ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठलू, विठ्ठल नाद विठ्ठल भेदू, विठ्ठल छंदू विठ्ठलू, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठलू. टाळ विठ्ठल रूप आहे, विना विठ्ठल रूप आहे, म्हणून मुखाने सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा नामाचा सदोदित उच्चार करत राहा. प्रपंच आणि परमार्थ यांच्या भांडवलाला कारण एक विठ्ठलच आहे, म्हणूनच विठ्ठल विठ्ठल असे सारखे म्हणत राहा. तार मंद कोमल तीव्र हे सर्व नादाचे प्रकार विठ्ठल रूपच आहेत, म्हणून विठ्ठल विठ्ठल असा छंद लागू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, सुख आणि दुःख हे सुद्धा विठ्ठल रूप आहेत. किंवा सुखाची वेळी किंवा दुःखाची वेळी विठ्ठलाचेच स्मरण करा. आणि म्हणूनच माझ्या मुखामध्ये रात्रंदिवस फक्त विठ्ठलच आहे. काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता एक दोन, काय तुझे रूप घेतो मी चोरोनी, त्या भेने लपोनी राहिलासी, काय तुझे आम्हा करावे वैकुंठू, भेवो नको भेटू आता मजू, तू का म्हणे तुझी न लगेच सोडी, परी आहे आवडी दर्शनाची. देवा, तू जर मला भेट दिलीस आणि माझ्याने जर प्रेमाच्या 4 गोष्टी बोललास तर तुझे काही फार नुकसान होणार आहे. मी तुझे रूप काही हिरावून घेणार आहे आणि त्या भीतीनेच तू लपून बसला आहेस की काय? मला भेट दिलीस तर मी तुझे वैकुंठ वाघेन असे तुला वाटत असेल, पण मला तुझे वैकुंठ घेऊन काय करायचं आहे यासाठी तू भिवू नकोस आणि मला ताबडतोब भेट दे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला तुझी पांढरी दशी सुद्धा नको, केवळ तुझ्या दर्शनाचीच मला आवड लागली आहे, यासाठीच तू मला दर्शन दे. संत निंदा ज्याचे घरी, नवे घर ते यमपुरी, त्याच्या पापा नाही जोडाव, संगे जना होय पिडाव. संत निंदा आवडे जासी, तो जिताची नरकवासी, तू का म्हणे नष्टू, जाना गाढवू तो स्पष्ट. ज्याच्या घरामध्ये नेहमी संतांची निंदा घडते ते घर हे घर नसून साक्षात यमपुरी आहे असे समजावे. संत निंदा करणाऱ्याच्या पापाला उपमा नाही, त्याच्या संगतीमध्ये राहणाऱ्या इतर लोकांना सुद्धा नरकाचे दुःख प्राप्त होते. ज्याला संत निंदा आवडते तो जिवंत असून सुद्धा नरकवासी जाणावा. तुकाराम महाराज म्हणतात, असा दुष्ट मनुष्य प्रत्यक्ष गाढव आहे असेच समजावे. आली देवाची यामना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी, पांडवांचा सहाकारी, राजाहुनी केले दुरी, तू का म्हणे उगेची राहाव, होईल ते सहज पहाव. आपल्या मनाला किती जरी नकोच असलं आणि ते जर देवाच्या मनात करण्याचं आलं असेल तर त्या ठिकाणी कोणाचे काहीही चालत नाही. हरिश्चंद्र आणि ताराराणी हे दोघे सुद्धा सम्राट होते, तरी सुद्धा त्यांना डोंबाच्या घरी पाणी वाहावं लागलं. देव पांडवांना सहाय्य करता असून सुद्धा त्याने त्यांना राज्यावरून भ्रष्ट केले आणि वनामध्ये पाठवून दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी हे लोक हो, तुम्ही शांत राहा. देवाच्या इच्छेला जे जे असेल त्याच्या इच्छेनं ज्या ज्या पद्धतीनं घडून येईल ते निर्विकार मनाने साक्षी रूपाने पाहत राहा, पण व्यर्थपणे अस्वस्थ होऊ नका. जे काय असेल ते सहज घ्या. निजल्याने गाता उभा नारायणू, बैसल्या कीर्तन करता डोले, उभा राहून या मुखे नामवदे, नाचे हा गोविंदू नाना छंदे, मार्गी चालता मुखे नामवाणी, उभा चक्र पाणी मागे पुढे, तुका म्हणे याची कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. निजल्याने नाम गायले असता नारायण उभा राहतो आणि बसून जर नामस्मरण आणि कीर्तन केले तर प्रेमाने तो डोलत राहतो. जो उभा राहून नामसंकीर्तन करतो त्याच्या पुढे हा गोविंद अनेक छंदाने नाचत असतो. मार्गाने चालत असताना मुखाने नामघोष जर घडत असेल तर चक्रपाणी हरी सुद्धा मागे पुढे रक्षण करण्यासाठी सज्ज असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला कीर्तनाची फार आवड आहे. नामासाठी तो मोठ्या प्रेमाने कुठूनही धावत येतो. काम क्रोधा मी वाहिले विठ्ठली, आवडी धरली पायासवी, आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देह भाऊ, वृद्धी सिद्धी सुखे हानी तल्या लाता, तेथे या प्राकृता कोण मानी, तुका म्हणी आम्ही विठोबाचे दासू,
करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. मी माझे काम क्रोध हे सर्व काही विठ्ठलाला अर्पण केलं आहे आणि त्याच्या पायाचीच एवढी आवड धरलेली आहे. आता या विठ्ठलाचे पाय सोडून पाठीमागे या प्रपंचाकडे परतून कोण बरे पाहिल. कारण आमचे देहभान नष्ट होऊन गेले. ज्या ठिकाणी वृद्धी सिद्धीनं सुद्धा खुशाल लाथा मारल्या त्या ठिकाणी या क्षुद्र ऐश्वर्याला कोण किंमत येईल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठोबाचे दास आहोत. त्यामुळे स्वतःच्या व्यापक अनुभवाने सर्व ब्रह्मांडाचा ग्रास करून निवांत राहिलो आहोत. सर्व ब्रह्मांडाचा ग्रास केलेला आहे. उठा उठी अभिमानू जायायचे स्थळ कोणू. ते या पंढरीस घडे खळा पाझरो रोकडे. नेत्री अश्रूंची आधारा कोठे रोमांचो शरीरा. तुका म्हणे काला कोठे अभेदो देखिला. ताबडतोब अभिमान अहंकार गळून जाईल असे या जगामध्ये कोणते ठिकाण आहे तर ते पंढरी हे क्षेत्र आहे. कारण ही गोष्ट फक्त पंढरपुरामध्येच घडते. एखादा खळ दुर्जन नास्तिक जर पंढरपूरला गेला आणि तेथे त्याला योग्य महात्म्याच्या मुखाने हरिकथा भक्ती ज्ञान वैराग्य यांचं जर श्रवण घडलं तर त्याच्याही अंतकरणाला प्रेमाचा पाजर फुटेल. त्याच्या ठिकाणी भक्ती ज्ञानाची आवड निर्माण होईल. हरीचे गुणानुवाद ऐकून डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा सुरू होतील आणि अंगावर रोमांच उभे राहतील. ते स्थान फक्त पंढरपूर हेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो, जीव ब्रह्माचा अभेद रूप काला तुम्ही या पंढरीशिवाय दुसरीकडे कुठे पाहिला आहे काय. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरे. धन्य धन्य जगी ठाऊ होतो नामाचा उत्साहू. वृद्धी सिद्धी लोटांगणी प्रेम सुखाची आखाणी. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. पंढरी पंढरी असे जरी मुखाने उच्चार केला तरी सर्व पापाचे दहन होते. सर्व पापे भस्म होऊन जातात. म्हणून जगामध्ये हे पंढरी क्षेत्र धन्य धन्य आहे जेथे हरिनामाचा अखंड महोत्सव सुरू असतो. ज्या ठिकाणी वृद्धी सिद्धी लोटांगण घालतात आणि जेथे भक्ती प्रेम सुखाच्या खाणीच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरपूर क्षेत्र वैकुंठापेक्षा एका अक्षराने अधिक आहे. यालाच भू वैकुंठ असे म्हणतात. भार घाली देवा न लगे देशो डोई घ्यावा. देह प्रारब्धाधीनो सोशे अधिको वाढेशिनो. व्यवसाय निमित्तो फळ देतसे संचितो. तुका म्हणे फिरे भोवडीने दमजिरे. हे लोक हो, तुम्ही आपला सर्व भार या देवावर घाला. उदरनिर्वाहासाठी उगीच देशोदेशी भटकत फिरू नका. आपला देह आपल्या प्रारब्धाच्या अधीन आहे. जो जो तुम्ही अधिक हव्यासाने वागाल, अधिक लोभ कराल, तो तुम्हाला अधिक त्रास मात्र होत जाईल. उदरनिर्वाहासाठी काहीतरी व्यापार उदीम व्यवसाय करणे हे निमित्त मात्र आहे आणि तुम्ही जे काही करता त्याचे फळ मात्र दैवानुसारच मिळत राहते. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच पोटासाठी वनवन करीत फिराल तर घेरी येऊन जसा दम नाहीसा होतो तशी तुमची अवस्था होऊन जाईल. भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा. शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. देह लेखावी असारू सत्य पर उपकारू. तुका म्हणे ही मिरासी बुडी द्यावी ब्रह्मर्षी. जसे आपले प्रारब्ध कर्म असेल त्याप्रमाणेच आपल्याला भोग भोगायला मिळतो. हे ध्यानात धरा आणि प्रारब्धाचा वाटा प्रारब्धाकडे द्या. जीवभाव नाहीसा करून एक शांती मनामध्ये धारण करा. हीच अवस्था खरोखर अतिशय उत्तम अशी आहे. आपला हा देह नाशिवंत समजावा आणि लोकांवर नेहमी उपकार करीत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, मनाची ही शांततेची दशा किंवा ही अवस्था हीच आपली वतनदारी आहे आणि याच अवस्थेस आपण ब्रह्मरसात बुडी देऊन नित्य असावे. येथे बोलून या कायू व्हावा गुरु तरी जायू. मजन साहे वाकडे हे विठ्ठल कथे पुढे. ऐकोनी मरशी कथा जवायेसी तुजिता. पूरमतीची चाडू तेने न करावी बडबडू. पुसेल कोणी त्यासू जारे करे उपदेशू. आम्ही विठ्ठलाचे विरू फोडू कळी काळाचे शिरू. घेऊ पुढती जन्मू
वाणू कीर्तो मुखे नामू. तुका म्हणे मुक्ती नाही आसची ये चित्ती. आपणाला गुरु हवा असा हट्ट धरणाऱ्या माणसाला संत तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर गुरुच हवा असेल तर मग या कीर्तनात बोलून काय उपयोग आहे. तुला जर खरोखरीच गुरु हवा असेल तर तू येथून निघून जा. या विठ्ठलाच्या कथेमध्ये हे असे वाकडे बोलणे मला सहन होत नाही. इतके दिवस कथा ऐकलीस पण त्याचा काहीच तुला उपयोग झालेला दिसत नाही. तू जिवंत असून सुद्धा मेल्यासारखाच आहेस, कारण तुझं जीवन व्यर्थ आहे. ज्याला आपल्या आबरूची किंमत असेल त्याने ही असली प्रथा बडबड करीत बसू नये. जो कुणी तुला विचारील त्यांना तू उपदेश करण्यासाठी तुला वाटेल तिकडे जा. आम्ही या श्री विठ्ठलाचे महापराक्रमी असे वीर असून प्रत्यक्ष यमाचे सुद्धा मस्तक फोडण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आम्ही वारंवार जन्म घेऊ आणि मुखाने नाम आणि गुण यांचीच कीर्ती गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या चित्तामध्ये मुक्तीची मुळी सुद्धा इच्छा नाही. अनुहाती गुंतली नेने बाह्य रंगू, व्रती यता मग बळ लागे. मध्ये माते तया नाही देह भाऊ, आपुले अवयव आवरिता. अनेकांची वाणी वेदतेने मुखे, उपचार दुःखे नाठवते. ते सुख बोलता शौर्य याजना, विपरीत मना भासतशी. तुका म्हणे बाह्य रंग तो विठ्ठलू, अंतर निवाले ब्रह्मरशी. हृदयामध्ये जो सोहम सोहम असा जो अनवात ध्वनीसारखा चाललेला असतो, त्या ध्वनीच्या ठिकाणी विचाराने ज्याची वृत्ती अंतर्मुख होऊन रंगली आहे तिला बाह्य परिस्थितीवर आणण्यास कष्ट पडतात. आनंदाने जो मदोन्मत्त होऊन नाचत आहे त्याला आपला देह आणि अवयव आवरण्याची आठवण सुद्धा राहत नाही. ज्याच्या मुखाने सतत परब्रह्माचे चिंतन होत राहते त्याला या बाह्य दुःखाची आठवण सुद्धा होत नाही. ज्या सुखाच्या अनुभवाने वैषयिक सुख दुःखांचा अनुभव आणि संस्कार सुद्धा नाहीसा होतो, त्याच सुखाचे वाणीने वर्णन केले असता लोकांच्या मनाला ते विपरीत भासते, त्याचेच आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना बाहेर सर्वत्र विठ्ठलच दिसत असतो, कारण त्यांचे अंतकरण परब्रह्माच्या रसाने शांत झालेले असते. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली सकळ ज्यांची. नाही त्या विटाळू अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. मन हे निशळू झाले एके ठाई, तया उने काही निज सुखा. तिची पुण्यवंती पर उपकारी, प्रबोधी त्या नारी नरलोका. तुका म्हणे त्यांचे पाये पाय कोसू, होऊन या वासू करीन तेथे. ज्यांची या संसारामधील वासना समूळपणे नाहीशी होऊन गेलेली आहे त्यांनाच ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली आहे असे समजावे. असा पुरुष जाणीवेच्या उपाधीशिवाय अखंड सोवळाच बनलेला असतो. त्याला भेदभावाचा विटाळ कधीच लागत नाही. ज्याचे मन एका परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर झाले आहे त्याच्या निज सुखामध्ये कुठलीच कमतरता राहत नाही. स्त्री आणि पुरुषांना परमार्थ विषयामध्ये जे जागृती आणतात तेच पुण्यवंत आणि परोपकारी आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या पायातील पायपोस होऊन तेथेच अखंडपणे निवास करावा. जैसे तैसे राहे देवाचे हे देणे, यज्ञ करिता तेने काय नव्हे. दासा कृपा सिंधून पेक्षी सर्वथा, अंतरेची व्यथा कळी त्यासी. मागू नेने परी माय जाणे वर्मू, बाळाने दिश्रम पाहू काही. तुका म्हणे मज अनुभव अंगी, वचन वावगे माने नाही. जशी आपली भावभावना असते तसेच देवाचे देणे आपल्याला प्राप्त होत जाते. अशा भावभक्तीने प्रयत्न केल्यास काय होणार नाही. कृपेचा सागर असणारा हा परमेश्वर आपल्या दासाची उपेक्षा कधीही करीत नाही. दासाच्या अंतकरणामधील सर्व व्यथा त्याला चांगली समजलेली असते. तो ती व्यथा जाणत असतो. मुलाने जर काही मागितले नाही तर त्याच्या आईला त्या आपल्या बाळाला काय हवे आहे हे बरोबर माहीत असते. ती आपल्या बाळाला कधीही श्रम होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला असा स्वतःला अनुभव आलेला असल्यामुळे मी इतर कुणाचे वेगळे बोलणे मानणार नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकटो. जैसा केला तैसा होयू धावे सोयो धरोनी. तुका म्हणी असो सुखे गाऊ मुखे विठोबा.
आम्हा हरिदासांना त्रैलोक्यामध्ये कुणापासूनही भीती नाही, कारण आमच्या मागे पुढे देव उभा असतो आणि तो आमचे संकट दूर करतो. भक्तांनी आपल्या भावनेनुसार देवाला जसा केला, ज्या रूपाचे चिंतन केले तसाच तो होतो आणि भक्तांवर कोणते संकट आले आहे असे पाहून तो तात्काळ धावत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाचे नाम अखंडपणे गात राहू आणि या जगात सुखाने निर्भयपणाने वागू. परद्रव्य परनारीचा अभिलाषू तेथून निरासू सर्व भाग्या. घटिका दिवस मासू वर्षे लागे तीनू बांधले पतनो गाठोडीसू. पुढे घात त्याचा रोकडा शकूनू पुढे करी गुणू निशयसी. तुका म्हणे का थडता थवड काळ लागे नाड परी खरा. दुसऱ्याचे द्रव्य आणि दुसऱ्याची स्त्री यांची जो इच्छा करतो त्याच्या भाग्याचा नाश त्या क्षणापासून आणि त्या ठिकाणाहून सुरू होतो. कुणाचा नाश एका घटकेत होईल, कुणाच्या नाशाला एखादा दिवस, कुणाच्याला महिना किंवा कुणाच्या नाशाला काही वर्षे सुद्धा लागतील, पण त्यांच्या पदरी नाश हा बांधलेलाच आहे असे जाणावे. त्याचा घात पुढे केव्हा तरी केव्हा होणारच आहे हे निश्चित चिन्ह स्पष्ट आहे, कारण त्याने जे कर्म केलेले असते त्याचे फळ त्याला खचितच मिळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कुणाचा नाश एका क्षणात म्हणजे तो ताबडतोब होतो आणि कुणाच्या नाशाला काही कालावधी लागतो, पण शेवटी नाश होतो हे स्पष्टच आहे. समर्थाचे केले मोडिले कोणा जाईलू वाया करावी ते उरे खटपटो सोसपुरे. ठेवाजू ठेविला आपुलाला तैसा खावा ज्याचे त्याचे हाती भुंके तयासे फजिते. तुका म्हणे कोटी वाळे झाले शुळपोटी. जो समर्थ असतो अशा समर्थाने जर एखादी गोष्ट केली तर ती कुणाकडून मोडली जात नाही. अर्थातच ती गोष्ट मोडून टाकण्याचा तो प्रयत्न व्यर्थ जातो आणि श्रम मात्र शेवटी शिल्लक राहतात. आपला संचित कर्माचा ठेवा जसा असेल त्याप्रमाणे तो भोगावा लागतो, त्याला दुसरा काही उपाय नाही. जो समर्थाच्या विरुद्ध बडबड करतो त्याची प्रत्येकाकडून फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी ज्यांनी समर्थाची आज्ञा मोडली असे कोट्यावधी लोक बहिष्कृत झाले आणि त्यांच्या पोटात सूळ घुसला, त्यांना सुळावर दिले गेले. हे माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीन अभिमानू करीना पुले जतनू. देऊनी या जीवू बळी साधिला हा ठावू. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. देवा, तुमच्या पायाजवळचं जे स्थान आहे हीच माझी वतनदारी आहे. मला याच गोष्टीचा फार अभिमान असल्यामुळे मी या मिराशीचा सांभाळ करीन. आमच्या वाडवडिलांनी जीव देऊन हे मिराशीचे स्थान मिळवलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या पायांची सेवा करणे ही तर माझी जुनाट अशी मिरासदारी आहे, माझी ही परंपरा आहे. ने ने गते काय कवन अधोगते मानिले निश्चिंते तुझ्या पायी. कर्म धर्म कोण नेने हा उपाऊ तुझ्या पायी भाऊ ठेवीला. नेने निर्जू पाप पुण्य नेने कायू म्हणून पायो धरिले तुझे. वेडा मी अविचारी न कळे विचारू तुझ माझा भारू पांडुरंगा. तुका म्हणे तुझ करिता नव्हे कायू माझा तो पायू कवन तेथे. हे भगवंता, कोणती सद्गती आणि कोणती अधोगती हे मला काही कळत नाही. केवळ तुझ्या पायाचा आश्रय केल्यामुळे उद्धार होणार आहे असे मानूनच समाधान मानून मी बसलो आहे. कर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय या साधनांची मला अजिबात जाणीव नाही. मी तुझ्या पायाच्या ठिकाणीच निष्ठा ठेवलेली आहे. पापांचा निराश कसा करावा हे मला माहीत नाही, काही कळत नाही. पुण्य म्हणजे काय, ते कसे संपादन करावे हे सुद्धा मी जाणत नाही. म्हणूनच मी तुझे पाय धरले आहेत. मी वेडा आहे, अविचारी आहे. मला कोणता विचार कसा करावा हे मुळी सुद्धा कळत नाही. म्हणूनच हे पांडुरंगा, माझ्या उद्धाराचा भार तुझ्यावर मी टाकलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगा, तुला काय हे करता येत नाही. तू सर्व काही करू शकतोस. तू सर्व शक्तिमान आहेस, सर्व सामर्थ्य संपन्न आहेस. तुझ्या अगाध सामर्थ्यापुढे माझ्या उद्धाराचा उपाय मीच करणे हे एक शूद्र आहे. हे देवा, मी दिन दुर्बळ असल्यामुळे माझ्या उद्धाराचा मीच तुझ्या साह्या वाचून जर प्रयत्न केला तर काही त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून हा सर्व भार आता तूच उचल.
तुझा मनोनी जालू तराई, त्याचे वर्म काही ते मी नेणे. हाती धरून या दावी मज वाटू, पुढे कोण नीटो तेची देवा. देव भक्त पुन करावे जतनू, दोही पक्षी जाणू तुझी बळी. अभिमानी तुझ लागली हे लाजू, शरणागता काजू करावया. तुका म्हणे बघू नेनता मी फारू, म्हणून विचारू जाणविला. देवा मी तुझाच आहे असे समजून मी तुझा उतराई झालो आहे. याशिवाय उपकार फेडण्याचे दुसरे कुठलेही वर्म मला माहीत नाही. देवा मला आता तू हाताला धरून जी वाट चांगली असेल कृपा करून तीच वाट दाखव. स्वामी आणि सेवक हा जो भाव आहे, देव आणि भक्त हा जो भाव आहे, तो भाव तुम्ही जतन करून ठेवा. कारण दोघांच्याही पक्षी तूच बलवान असा सहाय्यकारी आहेस. शरण आलेल्याचे कार्य करण्याचे तुझे ब्रीद असल्यामुळे यामध्ये काही कमी जर पडला असेल तर त्याची लाज देवा तुम्हालाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी भारत नेंता आहे, म्हणूनच मी हा सर्व विचार तुझ्या पुढे मांडलेला आहे. मार्गी चालता पाऊला पाऊली, चिंता विमावली पांडुरंग. सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रसवते. पितांबर छाया करी लोभ पुरू, पाहे ते उत्तर आवडीचे. तुका म्हणे हेची करावे जीवन, वाचे नारायण तहान भूक. वाटेने चालत असताना पावला पावलाला पांडुरंग माऊलीचे चिंतन करीत जावे. म्हणजे तो पांडुरंग जगामधील सर्व प्रकारची सर्व सुखे हातात घेऊन त्याच्या पाठीमागे लागतो आणि स्वतःचा प्रेमरूपी रस त्याच्या कंठामध्ये ओततो. वाटेने चिंतन करीत चालणाऱ्या भक्तांच्या प्रेमाला तो वश झालेला असा जो देव आहे, तो वारा ऊन पाऊस यांच्यापासून त्या आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्याच्यावर आपल्या पितांबराची छाया धरतो आणि भक्तांच्या मुखातून कोणते प्रेमाचे बोलणे बाहेर पडते आहे हे ऐकण्याविषयी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा वाणीने नारायणाचे नाम गाणे हेच माझे जीवन कर, म्हणजे मला तहान आणि भूक यांचा विसर पडून जाईल. झालू आता दासू माझे तोडो नियापाशू, ठाव द्यावा पायापाशी मी तो पातो कांची राशी. सकळ ही गोवा माझा उग उनी देवा, तुका म्हणे भयू कराजवळी ते नये. देवा मी तुझा दास झालोय, तू मला या संसार पाशातून मुक्त कर. माझे हे सर्व संसार पाश तोडून टाक आणि मला तुझ्या पायाजवळ आश्रय दे, कारण मी पापांची राशी आहे. देवा माझे हे सर्व प्रकारचे बंधन नाहीसे कर. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे जन्म मरणाचे भय माझ्याजवळ कधीच येणार नाही असे करून टाक. अंतरीची जाना तरी काय येऊ दिले मना, तुमची करावी मी सेवा आता भेरिता देवा. नवती मोडामोडी केली मागे तेची घडी, तुका म्हणी दिला ठाऊ पायी लागो दिला भाऊ. देवा सर्वांच्या अंतकरणामधील सर्व काही तुम्ही जाणणारे असताना माझ्याविषयी तुम्ही आपल्या मनामध्ये का बरे संशय येऊ दिला. देवा तुमची पुष्कळ दिवस मी सेवा केलेली आहे आणि आता ती तुम्हाला पसंत नाही म्हणून तिचा तुम्ही अवेर करता की काय. जेव्हा तुमच्यात आणि आमच्यात शव्य सेवक भाव नको होता तर मग मागेच याची तुम्ही मोडतोड का केली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपल्या पायाच्या ठिकाणी माझे प्रेम जडू दिले, त्याचा लळा लावला, मला आश्रय दिलात आणि आता मात्र माझ्या सेवेचा अवेर करता, याला काय म्हणावे बरे. पवित्र होईन चरित्र उच्चारी रूपाच्या आधारे गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, पायी घाली मिठी पाही डोळा. गायीन ओविया शिष्टांच्या आधारे, सारीन विचारे आयुष्याया. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना आपुलिया. देवा तुमच्या सगुण आणि सुंदर रूपाचे चरित्र मी गाईन आणि त्यामुळे पवित्र होऊन जाईन. माझी बुद्धी कमी आहे आणि कसलेही माझ्याजवळ पुण्य नाही, म्हणून मी तुमच्या पायास मिठी घालून तुम्हास डोळे भरून पाहत आहे. पूर्वी जे काही शिष्ट सज्जन लोक होऊन गेले, संत लोक होऊन गेले, त्यांच्या साह्याने मी तुमच्या वर्णनांच्या ओव्या गाईन आणि याच चिंतनामध्ये माझे सर्व आयुष्य खर्च करीन. तुकाराम महाराज म्हणतात,
हे भगवंता नारायणा, मी तुमचे नाम माझ्या मनामध्ये साठवून ठेवीन. काय ऐसा जन्म जावा वाया विनू, काहीतरी ऋण असो माथा, कोणीतरी काळी होईल आठवू, नाही जरी भाऊ भार खरा. शता एका तरी जन्माच्या शेवटी, कृपाळू आपोटी होईल दया. तुका म्हणी नाही पाको तरी देतू, सर्वांचे उचितो सापडले. अरे हा जन्म असाच व्यर्थ घालवायचा काय? काहीतरी सेवेचे ऋण, देवावर असलेले बरे, म्हणजे देवाला कोणत्या तरी काळात आपली आठवण होईल, त्याला कणव येईल. जरी माझा भाव खरा नसला तरी सुद्धा मी सर्व भार देवावरच घातलेला आहे. या जन्मी जरी नाही तरी शेकडो जन्मानंतर का होईना, पण त्या दयाळू असणाऱ्या देवाच्या पोटी माझ्याविषयी कृपा निर्माण होईलच. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वात श्रेष्ठ अशी जी ईश्वराची भक्ती आहे किंवा देवाची उपासना आहे, ती मला बरोबर सापडली आहे. तिच्यापासून मी कधीही आपले चित्त बाजूला होऊ देणार नाही. नाही कोणी दिसू जात वाया विणू, साध्य नाही शिनू लटिकाची. एकाची माथा असावे निमित्तू, नसो नाही तो कपाळी ते. काही एकतरी बोला याचा जागा, नेदिती वावगा उभा टाकू. तुका म्हणीवर मी कळो येते काही, ओळखी जे नाही होईल ते. असा कोणताही दिवस कधीही व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. आज देवाच्या प्राप्तीचे साध्य हस्तगत झाले नाही आणि आज केलेले श्रम सुद्धा व्यर्थ वाटतात. असा एकही दिवस आयुष्यामध्ये कधी वाया गेलेला नाही. तरी सुद्धा त्या देवाने आपले कर्तव्य केले नाही असे दूषण त्याच्या माथ्यावर ठेवता येईल. आपल्याकडून आपण काहीतरी तक्रार करायला काहीतरी जागा असू द्यावी, नाहीतर तो आपल्याला त्याच्या दारात सुद्धा उभे राहण्यास जागा देणार नाही. देवाच्या जवळ जाण्यासाठी तक्रारीचं काहीतरी निमित्त असायलाच हवं. तुकाराम महाराज म्हणतात, जशी जशी त्याच्या ठिकाणी ओळख होत जाते तशी त्याची काही वर्मे आपल्याला कळू लागतात. देव कसा आहे याचं हळूहळू ज्ञान होत जातं. काय करील ते नव्हे विश्वंभरू, सेवका दारिद्र्य लाज नाही. मज पासून ही पडिली अंतरू, काय तो अव्यरू करू जाणे. नामाच्या चिंतने नाशी गर्भवासू, नेदी करू आसू अनेकांची. तुका म्हणे नेणू किती वाया गेली, तया उधरिले पांडुरंगे. सर्व विश्वात भरून राहिलेला हा विश्वंभर परमेश्वर याने जर केलं नाही तर या जगामध्ये काय घडून येणार नाही. म्हणजे तो सर्व काही करू शकतो, पण सेवकास स्वतःच्या दारिद्र्याची लाजच उरत नसते. माझ्याकडूनच त्या प्रभूच्या सेवेत अंतर पडू लागले, ते जर पडले नसते तर तो मला काय अंतर पडून देतो. याच्या नामाचे चिंतन केले म्हणजे सर्व सांसारिक दुःखांचा नाश होतो आणि इतर कुठल्याही विषयाविषयी मनामध्ये इच्छाच शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या विश्वंभराने आजपर्यंत किती लोकांना जे वाया गेलेले होते त्यांचा उद्धार केला हे सांगता येत नाही. अशा अनेक पापी लोकांचा सुद्धा या भगवंताने आजपर्यंत उद्धार केलेला आहे. संध्या करीतोशी केशवाच्या नावे, आरंभी ते ठावे नाही कैसे. किती या सांगावे करुणी फजितो, खळणेने हितो जवळी ते. माजल्या न कळे उचित ते कायू, न घ्यावे ते खायो घ्यावे सांडी. तुका म्हणे घेते भिंती सवे डोके, वावशिती एके अंधारली. अरे रोज तू संध्या करतोस आणि संध्या करीत असताना केशवाचे नाम उच्चारतोस, त्याचे नाम जपतोस, पण त्या केशवाचे वास्तविक ज्ञान तुला कसे काय नाही. याला किती फजिती करून सांगावे तरी सुद्धा काही कळत नाही. हा दुष्ट काही केल्या जवळ असणारे हित जाणत नाही. जो मातलेला आहे त्याला योग्य काय हेच कळत नाही. जे घेऊ नये तो घेतो आणि जे घ्यावे त्याला तो सोडून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक जण अंधारामध्ये चाचपडत असतात आणि भिंतीला टक्कर घेऊन आपले व्यर्थपणे डोके फोडून मात्र घेत असतात. दुधाचे घागरी मध्याचा हा बुंदू, पडली आ शुद्धो नवे मगो. तैसे खळामुखी न करावे श्रवणू, अहंकारे मनो विटाळले. काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. तुका म्हणी अन्न जिरो नेदी माशी, आपुलिया जैशी संसर्गी. घागरभर दूध आहे, अशा घागरीमध्ये जर मद्याचा दारूचा जर थेंब पडला
तर ते सर्व दूध अशुद्ध होऊन जातं आणि निरुपयोगी ठरतं. त्याप्रमाणेच ज्याचे मन अहंकाराने विटाळलेले आहे त्या दुष्टाच्या मुखाने परमार्थाच्या किंवा भक्तीच्या गोष्टी ऐकू नयेत. सौंदर्याची सर्व काही 32 लक्षणे आहेत, पण एक जर नाक नसेल तर त्या सर्व लक्षणांचा काय उपयोग? ती सर्व व्यर्थ होऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात, अन्नात पडलेली माशी असेल आणि ते जर अन्न खाल्लं घेतलं तर ती माशी त्या खाणाऱ्याला अन्न कधीही पचूच येत नाही, त्याच्या उलट्या करते. सांगावे ते बरी असते हे पोटी, दुःख देते खोटी बुद्धी मगू. आपला आपण करावा व्यवहारू, जिंकोनी अंतर मनग्वाही. नाही मागी तू बोलिले वचनू, पावा वातवशिनो बरा मगू. तुका म्हणे बहु भ्यालो कटपटे, आता देवा खोटे शब्द पुरे. जे आपल्या मनात आलेलं आहे ते स्पष्टपणाने सांगून टाकावं. पोटात कपट जर ठेवलं तर मग त्याचं पुन्हा दुःखच निर्माण होतं. असा हा आपला व्यवहार आपणच करावा आणि आपल्या अंतकरणाला जिंकावं आणि अंतकरण जिंकल्यानंतर आपल्या मनाला साक्षी ठेवावं. जे वचन आपण कपट बुद्धीने बोललो ते काही परत येत नाही, मग त्यापासून मोठे दुःखच निर्माण होत राहतं आणि तेवढंच शिल्लक राहतं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा या खटाटोपास मी फार भ्यालो आहे. आता हे खोटे शब्द पुरे झाले असे मला वाटते. अशा प्रकारचा व्यवहार कधी कुणी आयुष्यामध्ये करू नये.